जे दिग्गज खेळाडू आहेत, अगदी लेजंड खेळाडू आहेत आणि अगदी नवोदित खेळाडूंना नेहमीच मार्गदर्शन त्यांचं मात्र असतं. शेवटचे 12 चेंडू मात्र शिल्लक आहेत. रोहन चौगुले पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हो, हा चेंडू वेगवान होता, गतीने मात्र बीट केलं. निर्धाव चेंडू. अगदी रोहन यांनी मात्र गेली काही दशक या क्रिकेटच्या खेळावरती का राज्य गाजवलं हे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. का हा खेळाडू पहिले ओपनिंगला गोलंदाजी करतो, ओपनिंगला फलंदाजी करतो, हे मात्र दाखवून देणारा खेळ या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. चेंडू मात्र निर्धाव आलाय. अगदी शेवटचे 2 षटक आणि ते चेंडू निर्धाव. किशोर यावेळेस स्ट्रायकिंग एंडवरती. किशोरला मात्र चेंडू समजू शकत नाहीयेत, पण इथे धाव मात्र एक सिंगल धाव मिळतीये. स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय. अगदी किशोरला मात्र तेच करायचं, जास्तीत जास्त स्ट्राईक अक्षयला देण्याचा प्रयत्न. आणि एका बाजूने पाहिलं तर अक्षयने मात्र मोठी बॅटिंग केली. षटकार चौकार अक्षयने खेळले. धाव फलकावरती अक्षयच्या 22 धावा आहेत. तर एका बाजूने किशोर मात्र 9 धावांवरती बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा अक्षय स्ट्रायकिंग एंडवरती असेल. या मॅच मध्ये पाहिलं तर धावांचा अगदी जो डोंगर आता उभा होत चाललाय तो अक्षयच्या बॅट मधून आलाय. अक्षयने मात्र शेवटच्या ओव्हर पर्यंत बॅटिंग करणं गरजेचं असेल. एकदा अक्षय अक्रॉस द लाईन चेंडूला खेचून घेत फटका खेळण्याचा प्रयत्न होता. रोहनने अचूक ओळखला, चेंडू त्यापासून दूर ठेवला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण आणि तिथे मात्र चेंडू निर्धाव चेंडू मात्र आलाय. या स्पर्धेच्या सर्व आयोजकांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण अगदी सकाळी पाहिलं तर विकेट खूप ओलं होतं, पण तिथं रोलिंग वगैरे केलं, सर्व काही केलं आणि स्पर्धा वेळेमध्ये सुरू झाली. आणि एक सुंदर आयोजन नियोजन या FC कॉलेजच्या या मैदानामध्ये आपण पाहिले. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय सन्माननीय राज वाघमारे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. राज वाघमारे साहेबांचं देखील सहर्ष स्वागत. हो, हा चेंडू इथे पुन्हा एकदा सोडून दिलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय. रोहनची मात्र एक चाणाक्ष गोलंदाजी. इथे अगदी फलंदाजांना फक्त खेळपट्टीवरती नाचत ठेवलंय. या ओव्हरमध्ये आतापर्यंत केवळ एक सिंगल धाव खर्च आली. बाकी अगदी 4 चेंडू निर्धाव देखील टाकले. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. हो, वेगवान चेंडू, निर्धाव चेंडू, डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय पुन्हा एकदा. आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 44 धावा. 44. फक्त एक धाव रोहनने खर्च केली. रोहनचं हे षटक आवडला असेल